वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या या भगवान गीता क्लिप अँड फूड्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तांदळापासून बनवणारा डोसा बनवून दाखवणार आहे. तर इथे मी 2 वाट्या तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी कोमट पाणी ॲड करते. नंतर अशा प्रकारे छान परतून घेऊन अशा प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये इथे मी छान परतून घेऊन मीठ ॲड करते. पुन्हा एकदा छान प्रकारे असं परतून घ्यायचं. आणि मी इथे घरीच बनवलेला चिली फ्लेक्स घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये मी इथे कांदा ॲड करून घेते. नंतर कोथिंबीर, नंतर त्यामध्ये किसलेला गाजर पण ॲड केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकता. मी इथे गाजर घेतलेले आहे. नंतर छान अशा प्रकारे परतून घ्यायचं. मला इथे हे व्हेजिटेबल्स टाकल्यानंतर थोडं घट्ट पीठ वाटत होतं, त्यामुळे मी इथे पुन्हा थोडं पाणी ॲड केलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि भूक लागली तेव्हा लगेच बनणारा असा हा आपला डोसा बनतो. पहा, अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे मी. नंतर तवा गरम करायला ठेवून त्यामध्ये मी हे बॅटर अशा प्रकारे परतवून घेते. एकदम जास्त रुंद पण पसरलेलं नाही, असं मीडियम आकारामध्ये घेतलेलं आहे. नंतर मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे, त्यामुळे आपला डोसा छान बनतो. नंतर अशा प्रकारे छान वाफल्यानंतर मी हा दुसऱ्या साईडने पलटवून घेतला. पहा, अशा प्रकारे छान दोन्ही साईडने परतून घेतलेला आहे. छान खरपूस भाजून घेतलेला आहे. खूप छान आणि टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मुलांना काय बनवावे, काय खायला बनवावे असं वाटत असेल तर अशा प्रकारे आपण हा डोसा बनवू शकतो. पहा, आपण इथे खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सोबतसुद्धा खाऊ शकतो. मी अशा प्रकारे बनवलेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.